आजकाल युपीआयमुळे पैशांचे व्यवहार काही सेकंदात होतात. पण कधी कधी एका छोट्याशा चुकीमुळे मोठा मनस्तापही होऊ शकतो. अनेकदा घाईत आपण चुकीचा नंबर टाकतो किंवा चुकीचा क्यूआर स्कॅन होतो आणि पैसे थेट दुसऱ्याच्या खात्यात जातात. पण अशा वेळी नेमकं काय करायचं तर सांगते. पण त्याआधी आपल्या पुणेकरांच्या हक्काच्या पुणे लोकलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी घाबरायचं नाही. जर पैसे चुकीच्या व्यक्तीकडे गेले असतील तर पहिल्यांदा त्या व्यक्तीशी संपर्क साधायचा. पैसे परत करण्याची त्याला विनंती करायची. अनेक वेळा समोरची व्यक्ती त्या प्रामाणिकपणे पैसे परत करते. पण तसं जर झालं नाही तर लगेच तुमच्या बँकिंग ॲपमध्ये जाऊन रिपोर्ट इश्यू किंवा डिस्प्यूट हा पर्याय निवडून तक्रार नोंदवा. तरीही मदत मिळाली नाही तर थेट NPCIच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अंतर्गत तक्रार दाखल करता येते. BHIM म्हणजेच भीम ऍप मधूनही ही प्रक्रिया करता येते. मात्र तक्रार करत असताना ट्रान्झॅक्शन ID, पेमेंटची तारीख, वेळ आणि स्क्रीनशॉट हे सगळे पुरावे जवळ ठेवणं खूप महत्वाचे. आणि जर 30 दिवसातही तुमच्या तक्रारीचं निवारण झालं नाही तर तुम्ही RBIच्या लोकपालकडे थेट दाद मागू शकता. हा ग्राहकांसाठी सर्वात मजबूत आणि कायदेशीर पर्याय मानला जातो. आता भविष्यात अशी चूक टाळायची असेल तर एक छोटी ट्रिक लक्षात ठेवा. मोठी रक्कम पाठवण्यापूर्वी आधी ₹1 पाठवून खात्री करा. शक्यतो क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करा आणि UPI पिन टाकण्याआधी स्क्रीनवर दिसणारं नाव एकदा नक्की तपासा. बाकी तुमच्या सोबत असं कधी झालंय का? कमेंट करून नक्की सांगा.